ह्या इथं आपण आलोय आता हे कापसाची फडदर आहे ते 6 एकरापर्यंत आता कापसाचं पीक ड्रिप इरिगेशन खाली करतात। जेव्हापासून ड्रिप इरिगेशन केलंय तेव्हापासून एक झालं कमी खर्चात उत्पादन जास्त निघायला लागलं। सुरुवातीला 10 आणि आता 5 असं मिळून 15 क्विंटल उत्पादन जर मिळणार। ड्रिप इरिगेशन नसतं तर एवढंही उत्पन्न याच्या निम्मे उत्पादन झालं नसतं। नमस्कार शेतकरी मित्रो, मी विजय कुमार सरोवर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो। शेतकरी मित्रो, मी आता आलोय कापसाच्या शेतामध्ये। मोलखेडा छत्रपती संभाजीनगर या येथील हे गाव आहे आणि ह्या इथं आपण आलोय आता हे कापसाची फडदर आहे। फडदर मध्ये ह्यांचा कसा फायदा झाला, काय झाला आणि त्यांनी कोणत्या पद्धतीने याचे बेनिफिट घेतलेत आणि उत्पादन वाढीसाठी त्यांचे काय काय प्रयोग झालेले आहेत हे पाहण्यासाठी आणि हा अनुभव त्या शेतकऱ्यांचा ऐकण्यासाठी आपण त्या शेतकऱ्यांना आता प्रत्यक्ष भेटूयात आणि त्यांच्याकडनंच स्वतः ऐकूयात की त्यांनी ठिबक सिंचनामुळं आणि त्यांच्या ज्या नियोजनामुळं त्यांना कसा फायदा झालेला आहे। आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा करूयात। नमस्कार। नमस्कार सर। आपला परिचय? नमस्कार सर, माझं नाव ईश्वर वसंत वारांगणे, मुक्काम मोलखेडा, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। सर, माझ्याकडे जवळपास 10 एकर शेती आहे। बरं, तुम्ही हे 10 एकर कापूस शेती करता? हो हो सर। म्हणजे 10 एकर कापूस शेती तुम्ही कशा पद्धतीने करता? सर, जवळपास 2 ते 3 एकर कोरडवाहू आणि बाकीचं पूर्ण ठिबक म्हणजे जिरायत वगैरे बागायत शेती। बागायत म्हणजे बागायत शेतीची म्हणजे पाणी देऊन म्हणजे पाणी देऊन इरिगेशन मार्फत दिले जातं सर। इरिगेशन पण तुम्ही हे इरिगेशन मार्फत करता, तुम्ही कापूस करण्याची तुमची पद्धत काय आहे? आता अगोदरची पद्धत कशी होती सर, आम्ही ओढीनं पाणी द्यायचो किंवा त्यात इरिगेशन माहिती नव्हतं अगोदर, पण मग विहिरी खोदल्यानंतर पाण्याचं कमीत कमी पाण्याचा पण निचरा कसा होईल, पाणी कमी लागतं बा, मग कोणीतरी सांगितलं, जवळच्या व्यक्तीने सांगितलं की इरिगेशन केलं, ठिबक प्रणालीद्वारे केलं की पाणी कमी लागतं, त्याच्यामुळे मग ठिबककडे वळलो। तर मग आपल्या जवळचे जे आहेत त्यांनी सांगितले की कोठारी जे ठिबक आहे ते चांगलं आहे। सप्तशृंगी इरिगेशनच्या मार्फत आम्ही जे ठिबक त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की कोठारीचे जे ठिबक प्रणाली आहे ती चांगली आहे। त्याच्यामुळे मग अगोदर 2 ते 4 एकर केलं आणि हळूहळू आता जवळपास 6 ते 7 एकर जी शेती ते पूर्ण ठिबकद्वारेच करतोय आम्ही। पण तुम्ही जे ठिबक करता, ठिबकमुळं आधीचं पीक आणि आता मिळणारं उत्पादन भरपूर वाढ झालेली आहे सर, भरपूर वाढ झालेली आहे सर। अगोदर आता कोरडवाहूचं उत्पादन किंवा पट्टा पद्धतीने पाणी देण्याची पद्धत होती, त्याच्यामुळे एकरी उत्पादन 4 ते 5 क्विंटल किंवा त्यापेक्षाही कमी, किंवा मग ज्या वेळेस पाणी कम पडलं त्यावेळेस पूर्ण आलेला मालसुद्धा नुकसान होऊन जायचं। ठिबकद्वारे आता कसं आहे, पाणी कमी असलं तर जवळपास पूर्ण कालावधीत मॅनेज होऊन जातात, कंट्रोल होऊन जातं। शेतकरी मित्र, ह्यांचा जो अनुभव आहे की ह्यांचं म्हणणं होतं की पारंपरिक पद्धतीने कापूस करत असताना ते पाटाने पाणी द्यायचं आणि पाटाने पाणी देत असताना असलेलं पाणी पुरत नव्हतं। एकतर क्षेत्र त्यांचं 10 एकरामध्ये आता सध्या ते आता 6 एकरामध्ये ड्रिप इरिगेशनला आलेले आहेत। ड्रिप इरिगेशन केल्यामुळं उपलब्ध पाण्याचा पुरेपूर उपयोग करून ते 6 एकरापर्यंत आता कापसाचं पीक ड्रिप इरिगेशन खाली करतात आणि राहिलेले 4 एकर हे पावसावरती कापूस पीक करतात। आता ते 6 एकर जे करतायत, 6 एकरातलं त्यांचं लागवडीचं अंतर कसं आहे आणि ते कशा पद्धतीने पाणी नियोजन करतात तेही आपण त्यांच्याकडनं ऐकू। सर, लागवडीचं अंतर असं आहे, अगोदर जेव्हा करायचं सरासरी अंतर 4x2च आहे। आमच्याकडे अंतर वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे की याच्यानंतर आपण अंतर वाढवू शकतो। बरं, 4x2 ठेवल्यामुळं काय फायदा झाला? पण याच्यामुळे फायदा असा होतोय की या झाडाला वाढ करायला जागा भेटते। बरोबर। वाढ झाली की फांद्यांची वाढ होते, फांद्याची वाढ झाली की बोंडांची संख्या अगोदर आपोआप वाढते। बरोबर। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा येतो की अंतर वाढवल्यामुळे झाडाला वाढायला आणि पसरायला जागा सापडते आणि सूर्यप्रकाश मिळून प्रकाश संश्लेषण व्यवस्थित होतं आणि प्रकाश संश्लेषण व्यवस्थित झाल्यामुळं फुलधारणा चांगली होते आणि फुलधारणा चांगली झाली की बोंडांची संख्या चांगली वाढते। आणि पाण्याचं नियोजन हे त्यांनी ड्रिप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचनावरती केल्यामुळं पाणी नियोजन करता आलं। 6 एकराला पूर्णपणे पाटाने पाणी द्यायच्याऐवजी ड्रिप इरिगेशननी पाणी दिलं, त्यामुळं कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त एरिया त्यांना कव्हर करता आला। आणि आता सगळ्यात महत्त्वाचा विषय तो एक सांगा की तुम्ही खताची मात्रा कसं दिली? जेव्हापासून इरिगेशन केलं आहे, ड्रिप इरिगेशन केलं आहे, तेव्हापासून एक झालं की जे वॉटर सोल्युबल खतं आहे ते सोडण्यात आलं। ते सोडण्यामुळे फायदा असा झाला की अगोदरचं जे उत्पन्न होतं आणि अगोदरचा जो खर्च होता त्याच्यात निम्मेपेक्षा कमी खर्चात उत्पादन जास्त निघायला लागलं। बरोबर। शेतकरी मित्र,
हाच सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आपण जी खतं फेकून टाकतो ती फेकून टाकलेली खतं पिकाला पूर्णपणे मिळत नाहीत. पण जी खतं आपण ड्रिप इरिगेशनची विद्राव्य खतं ड्रिप इरिगेशनमधनं जी देतो ती खतं पिकांच्या मुळ्यांच्या कक्षेत जातात आणि पिकाला जास्तीत जास्त लागू पडतात. आणि हा अनुभव त्यांना पहिल्याच वर्षी असा आला आणि पहिल्या वर्षी ह्या पद्धतीने केल्यामुळं तुमचं आजचं उत्पादन किती आहे? फळदर घेण्यापूर्वी तुमचं उत्पादन किती होतं? 10 क्विंटल. 10 क्विंटल. पहिलं उत्पादन मिळालं 10 क्विंटल. जर ठेवली आहे तर फळदरीचं उत्पादन किती मिळेल? साधारण फरदड एकरी 4 ते 5 क्विंटल यायलाच पाहिजे. बरं. म्हणजे ड्रिप इरिगेशन केल्यामुळं सुरुवातीला 10 आणि आता 5 असं मिळून 15 हा, क्विंटल उत्पादन जर मिळणार. ड्रिप इरिगेशन नसतं तर एवढंही उत्पन्न याच्या निम्मे उत्पादन झालं नसतं. मग सांगायचा उद्देश एकच की ड्रिप इरिगेशन केल्यामुळं एवढं उत्पन्न मला मिळालेलं आहे. बरोबर. शेतकरी मित्र, हाच सगळ्यात महत्त्वाचा विषय. आपण आपला कापसाचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष दिलंच पाहिजे आणि पाणी व्यवस्थापनाबरोबर खत व्यवस्थापन मुळांच्या कक्षेतच व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं, जसा यांचा अनुभव आहे तसाच अनुभव प्रत्येक शेतकऱ्याला उत्पादन वाढीसाठी नक्कीच होणार आहे. मग आता पुढच्या वर्षीचा तुमचा काय प्रयत्न राहणार आहे? सर, पुढच्या वर्षीचा असा प्रयत्न आहे की यावर्षी 15 क्विंटलपर्यंत आलं आहे तर माझं ध्येय असं आहे की पुढच्या वर्षी जवळपास मी 20 क्विंटलपर्यंत तरी पोहोचतो पाहिजे. अरे वा, खूपच चांगलं आहे. आता यांचा उद्देश आहे की सुरुवातीचं उत्पादन 15 क्विंटल आणि फळदरीचं एक 5-6 क्विंटल असं म्हणून 20 क्विंटल 20 क्विंटलपेक्षा जास्तीचं उत्पादन घेण्याचं उद्दिष्ट आहे. शेतकरी मित्र, एकरी उत्पादन वाढवणे हाच सगळ्यात उत्तम पर्याय आहे जेणेकरून आर्थिक फायदा जास्त मिळवण्यासाठी. म्हणून शेतकरी मित्र, आपल्याला एकरी उत्पादन वाढवायचं आहे तर 2 ओळीतलं अंतर, 2 बीतलं अंतर आणि पूर्णपणे 100% पाणी व्यवस्थापन आणि 100% खत व्यवस्थापन हे ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातूनच केलं पाहिजे. ह्या शेतकऱ्यांचा जो अनुभव, त्या शेतकऱ्याचा अनुभव आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतः शेतामध्ये अंमलात आणून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करा. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. आणि आपल्यालासुद्धा पुढच्या वर्षी जास्तीत जास्त उत्पादन म्हणजे तुम्हाला 20 क्विंटलचं तुमचं जो उद्देश ठेवून तुम्ही चाललात ते मिळवण्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.